डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही। तो कुठल्याही जाती धर्माचा असो, विकास तेव्हाच होईल जेव्हा महिला मुली शिकतील। मी सरकारच्या विरोधात लढत आहे। माझ्या आई वडिलांनी मला शिक्षण दिले होते, त्यामुळे मी मुलांच्या न्याय हक्कासाठी लढलो व लढत राहील। तुम्ही एक वेळेस जेवण कमी करा, कपडे नीट नसले तरी चालेल, पण आपल्या मुलांना शिक्षण द्या। शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे व संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ हे विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन विद्यार्थी घडवण्याचे काम करीत आहेत। त्यांचा मी सन्मान करतो, असे प्रतिपादन डॉक्टर कफील खान यांनी सत्कार प्रसंगी केले। डॉक्टर कफील खान यांनी कोविड काळात गोरखपूर शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करून सर्वधर्मीय बालकांचे प्राण वाचवले होते। मैं माधवराव बोर्डे इस प्रतिष्ठान का बहुत बहुत शुक्रगुजार हूँ, धन्यवाद। देखिए, बाबा साहब ने जो कहा था, एजुकेट, एजिटेट एंड ऑर्गेनाइज। तो एजुकेशन जो है, शिक्षा जब तक आपको नहीं आएगी तब तक आप आगे नहीं बढ़ सकते। किसी भी कम्युनिटी का, चाहे वो माइनॉरिटी हो, चाहे दलित हो, चाहे बैकवर्ड हो, चाहे कोई कम्युनिटी हो, किसी भी कम्युनिटी का विकास तभी हो सकता है जब उस कम्युनिटी के बच्चे और ख़ासकर महिलाएं पढ़ नहीं सकती। मैं आज, जैसे बोर्डे साहब ने कहा कि मैं एक सरकार से लड़ रहा हूँ सिर्फ उन बच्चों के जस्टिस के लिए, तो इंसाफ के लिए, वो इसलिए कर पाया क्योंकि मेरे माँ बाप ने मुझे शिक्षा दी थी। तो मैं इस वीडियो के माध्यम से आपका जो अच्छा काम कर रहे हैं बच्चों को पढ़ाने का और कॉन्स्टिट्यूशन को लोगों तक पहुंचाने का, उसके लिए आपका सम्मान करता हूं। और इस वीडियो के माध्यम से लोगों से कहना चाहूँगा, खासकर जो पेरेंट्स हैं, कि शिक्षा जो है, आपको कपड़े कम पहनिए, खाना कम खाइए, लेकिन शिक्षा जो है बच्चों को जितनी दे सकते हैं उतनी ज़्यादा ज़रूरी है। थैंक यू। आज उत्तर प्रदेशहून आलेले डॉक्टर कफील खान साहेब यांचा आम्ही संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार केलेला आहे। कारण की डॉक्टर कफील खान यांनी जे मुलांचा जीव वाचवला आहे, तर सर्वांना सर्वश्रुत आहेतच, पण डॉक्टर ऑन रोड ही त्यांची जी संकल्पना आहे आणि यूपीमध्ये सर्वांना शिक्षण मिळावं यासाठी ते जे प्रयत्न करत आहेत, हे त्यांचं कार्य जे आहे, तर त्या ठिकाणची सरकार त्यांचा विरोध करून त्यांना एवढा त्रास देत आहेत, तरीसुद्धा ते त्यांच्या कार्याला कुठेही अडचण न करता ते पूर्णपणे अविरतप्रमाणे ते जे काम करत आहेत, त्या कार्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। थँक्यू सर, धन्यवाद।